प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. संताला पाहणं किती भाग्याचं, संताच्या सहवासात राहणं कितीतरी भाग्याचं, आणि प्रत्यक्ष संत होणं हे तर परमभाग्याचं. शब्द आहेत संत अगस्तीन ह्यांचे. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीची निवड करत असतो तेव्हा ती व्यक्ती 5 वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते, आणि 5व्या अवस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर ती व्यक्ती सर्वस्वी परमेश्वराच्या चरणापाशी लीन आणि नम्र होऊन स्वतःला झोकून देत असते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये तसंच काहीतरी घडत असताना आपण पाहतो की पहिल्या टप्प्यामध्ये ईश्वर अनुभव असतो. गिदोन नावाच्या एका तरुणाला द्राक्षकुंडात झोडणी करत असताना परमेश्वराचा दूत त्या ठिकाणी दिसतो आणि त्याच्याबरोबर त्याची चर्चा सुरू असते. मात्र तो परमेश्वराचा दूत आहे हे त्याला कळत नाही, आणि म्हणूनच एखाद्या तरुणाबरोबर बोलावं तशा प्रकारे तो त्याच्याशी बोलत राहतो. मात्र गंमत अशी होते की तो दूत त्याला सांगतो की इस्रायलला मिद्यानाच्या हातून सोडव. आता हा दुसरा टप्पा आहे, मिशन, प्रेषित कार्य. परमेश्वर ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला भेटत असतो तेव्हा नुसताच त्याच्या समाधानासाठी नाही, तर आपल्या विशिष्ट अशा प्रेषित कार्यासाठी, मिशन कार्यासाठी तो त्यांची भेट घेत असतो. आणि अशा प्रकारचं मिशन कार्य समजल्यानंतर माणूस ताबडतोब परमेश्वराच्या मागे जाईलच असं नाही, तर तो अपात्रता आणि अकार्यक्षमता व्यक्त करत असतो. गिदोनाने देखील तसंच सांगितलं की प्रभू, इस्रायलाला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दुर्बळ आहे, तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. म्हणजे अशा प्रकारची अपात्रता माणूस व्यक्त करत असतो. पण परमेश्वर त्याला 4थ्या टप्प्यामध्ये घेऊन जातो, आश्वासन, की खरोखर मी तुझ्या बरोबर असेन. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. आता कुठेतरी गिदोनाला स्पर्श झाला की आपल्याबरोबर बोलत असलेला हा तरुण साधासुद्धा तरुण नाही, तो परमेश्वराचा दूत आहे. परंतु नक्की खातरजमा करण्यासाठी गिदोन आपल्या घरी धावत जातो. एक करडू घेऊन ते तयार करतो. एफाभर चपिटाच्या बेखमीर भाकरी तयार करतो. मांस टोपलीत घालून आणि रस्सा प्याल्यात घालून खडकावर ठेवतो. परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला आणि बेखमीर भाकरीने स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस आणि त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या. हा सगळा साक्षात्कार झाल्यानंतर डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच परमेश्वराचा दूत गिदोनापासून अंतर्धान पावला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता साक्षात परमेश्वराचा दूत आपण पाहिलेला आहे. इस्रायली लोकांमध्ये अशा प्रकारची एक समजूत होती की जो परमेश्वराला पाहिल तो कधीच जिवंत राहू शकत नाही. परंतु इथे मात्र गिदोनामध्ये एक नवचैतन्य संचारलं आणि पुढे गिदोनाने मिद्यानी लोकांच्या तावडीतून इस्रायली लोकांना मुक्त केलं. दुर्दैवाने आज माणसाला असा अनुभव येत नाही किंवा क्वचितच येतो, आणि त्याचं कारण माणूस 2 धन्याची चाकरी करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणं कठीण आहे. देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. कधीकधी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिकवणुकीमध्ये अतिशयोक्तीचा उपयोग करत असतो. तशा प्रकारची ही अतिशयोक्ती आहे. सुईचा नेढा किती छोटा असतो, उंट केवढा मोठा असतो, आणि असा उंट कदाचित त्या नेढ्यातून जाऊ शकेल, परंतु धनवान माणूस स्वर्गात कधी जाऊ शकत नाही.
हे ऐकल्यानंतर प्रेषितांना थोडीशी भीती वाटली. अरे, आम्ही तर सर्वस्व सोडलेलं आहे, घरदार सोडलेलं आहे आणि अक्षरशः कंगाल झालेलो आहोत. मग आमचं काय होणार? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना धीर दिला. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी 100 पटीने आणि सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. मात्र त्याचबरोबर छळसुद्धा सहन करावा लागेल. मात्र तो छळ तुम्हाला स्वर्गाच्या दरवाजात मोठा खजिना लुटण्यासाठी घेऊन जाणार आहे. परमेश्वराचा अनुभव यावा, त्याचं प्रेषित कार्य खांद्यावर घ्यावं, त्याचे आश्वासनपूर्वक शब्द ऐकावेत, त्याने केलेली अद्भुत कृत्ये आपल्या दृष्टीस पडावीत, म्हणून कोणकोणत्या प्रकारचा त्याग आपल्याला करावा लागणार आहे त्याचा विचार करूया आणि आपलं सर्वस्व परमेश्वराच्या चरणापाशी ठेवूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.